अंतराळी सराटी येथे झालेल्या बैठकीत मराठा आरक्षणदाता जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल माझे वाईट मत नाही, मी त्यांना दोषी म्हणत नाही, पण माझ्या समाजाचे वाटप होणार असेल तर मी कोणालाच मोजणार नाही असे म्हणत मराठा आरक्षणाकरिता 30 मे पासून आमरण उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली. ते म्हणले नाही आम्ही येणारच म्हणजे ऊन पिंटायचं काय करतोय चालू ही विश्वास तुमचा माझ्यावर, माझा तुमच्यावर विश्वास आहे. मला खरंच आज प्रामाणिकपणाचं फळ मिळालं. तुम्ही इतक्या ताकदीने न बोलून तुम्ही जमल्यामुळं आज सार्थक झालं. मामान भरून आलाय खरंच ना. इतकं तुम्ही मला पावले 3 वर्षात बघितलं मी असा कधी नव्हता. इतका आनंद झाला मला आज माझा एवढं छाती भरून आली. मला आवाज ऐकायला दाखवायला ते खाली बस करताना ते कॅमेरा लावता येत नाही. खाली बसा म्हणू नका त्यांना राव देऊ. आज एवढं मन भरून आलं की समाज भरून आला आणि न बोलवलं आणि म्हणूनच आपल्याला भीती येते. मराठ्यांचा जे दरदरा राज्यावरती ना एवढंच मुळे आपण एक जीवन सगळे ताकदीने एकत्र येतो. पुन्हा एकदा या राज्यातल्या सगळ्या मराठा समाजाच्या चरणी नतमस्तक होतो. आपण आता विषयाकडे हात लावू. आपण मराठा समाज 2.5-3 वर्षापासून लढतो. समाजाच्या पदरात पडलं तर हो पडलं. कधीच 70-75 वर्षात न मिळणार या समाजाला मिळालं. पण राहिलेलं सुद्धा सोडायचं नाही. अजिबात सोडायचं. आता जून महिन्यात ऍडमिशन आहे. जून महिन्यात ऍडमिशन असल्यामुळं आता पोराचे ऍडमिशन होते. हे उत्तम ताणीत येत झाले. त्या ताणीत येत 58 लाख नोंदी निघाल्या. ते प्रमाणपत्र द्यायला टाळायला लागले. पोरं आपल्या नोकऱ्याला लागले, ते टाळायला लागले, चढायला लागले. समाजाचं यश आणि समाजाचे लेकरं साहेब बनायला लागले, अधिकारी बनायला लागले, उच्च शिक्षण घ्यायला लागले म्हणून सरकार जळायला लागलं. सरकारच, दुसरं कोणी नाही. सरकार जळायला लागले म्हणून त्याला मराठा समाजाला मोठं होऊ द्यायचं नाही कसल्याच परिस्थितीत, अशी याची भूमिका आहे. पण मराठ्यांनी एकदा मैदानात पाय लावला की मराठा हटत नाही. एक मन आहे बघा, सत्य पुढे श्याम चलत नाही. ही एक मन आहे. ती मन या 70 वर्षात 75 वर्षात कुणी मोडीली असेल ती फक्त मराठ्यांनी. मराठ्यांपुढे श्याम पण चलत नाही. म्हणून आपण प्रत्येक वेळेस सांगतो आमच्या समाजाची फसवणूक करू नका. पण ते कुठलं सुटलं मला एक गोष्ट नाही कळाली. हो, एवढा द्वेष आपल्या समाजात याला हाई करतो. मला सांगा, भाजप मधला मराठा कार्यकर्ता असो किंवा पदाधिकारी असो किंवा आमदार मंत्री असो, त्याच्या लेखीबाळीला आरक्षण लागणार नाही का? आपला पक्ष सत्तेत आला, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी म्हणून त्यांचे लेकर मोठे होणार आहेत का? पण मराठा समाज इतका हुशार झाला तिथे समाजाला मानतो आपण. मराठ्याने 2 भाग केले. पक्षाच्या ठिकाणी इथं लेकरा बाळाचा आयुष्याचा प्रश्न आहे म्हणजे म्हणून भाजप पासून सगळ्या पक्षातले मराठी, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सगळे एक जीवन या लढ्यात लेकरा बाळाच्या स्वतःच्या बाजूने. तुम्ही पक्षाच्या बाजूवर राहताल, तुमच्या लेकरासोबत होणार. तुम्ही नेत्याला मान देताल, नेता मोठा होणार आहे, तुमचं लेकरू संपलं म्हणून समजायचं. तुम्ही पक्ष वाढवता तर जात वाढणार नाही, तुमचं पोरग पोरगी वाढणार नाही. म्हणून आपला मराठा समाज बदलला ना, याच्यात आपल्यात लय मोठा आनंद आहे. मराठा समाज इतका बदलला की मराठा समाज पक्षाला विचारत नाही. त्या दिवशी काम करतो, करायचं असलं तरी पक्षाचं तेवढ्या दिवसापूर्वी. दुसऱ्या दिवशी स्वतःच्या समाजाच्या लेकराच्या बाजूने सगळे ताकद
चार दोन मंत्री बोलते ती भाग वेगळा आहे, कारण त्यांना काहीतरी मिळवायचंय म्हणून ते बोलते. मी हे का सांगतोय तुम्हाला, आपल्याला समाजाच्या बाजूला हुशार होणं गरजेचं आहे. समाज किंवा आपल्यासाठी देव असला पाहिजे. मी बघा, तुम्ही उगाच येत नाही, सगळ्याला आवाज येतोय ना, तुम्ही उगाच येत नाही तिकडं. मी तुमचा विश्वास कमी राहील, प्रामाणिक राहू. तुम्ही उगाच नाही येत, कोण कोणासाठी नाही येत भाऊ. इथं आपल्याला एक रुपया नाही, आपल्याकडे एकटी पंचायत द्या, पैसे वगैरे बदली आपल्याला येत नाही. आपण त्याच्यातून वाट काढून ह्या संकटाला सामोरं जातोय का. आपली पिढी गेली रे, जाऊ द्या, पुढच्या पिढी तरी सुखी समाधानी करू आपण. आणि तेवढा प्रामाणिक इमानदार मी तुमच्याशी वागलो म्हणून अंतर्वाडीत उभा राहायला जागा नाही. मी वारंवार हे विषय का घेतोय, आज बैठक नव्हती म्हणून घेतोय, नंतर दरवेळेस इतके लोक येतीलच अंतर्वाडी. पण याच वेळेस का ती बैठकच नव्हती, आपली पत्रकार परिषद होती, तरी जर एवढे बांधव यायला लागले म्हणल्यावर अरे यांच्या चरणी झुकावं लागणार आहे. आणि हे प्रामाणिकपणाचं मला फळ मिळालंय. माझं फक्त एवढंच म्हणणं मांडायचं तुमच्या पुढं, वारंवार लढावं लागतं हे कोणी विसरू नका. तुम्ही जर शेती घेतली, आपले भाऊ सगळे बाहेर उन्हात तळत येत तरी उभा राहिले, उन्हात रुमाला घेऊन येतो. या वेदनेची मी काळजी घेतो बरं का. तुम्ही उन्हात तळता, तुम्ही पावसात झोडपता, मुंबईत झोडपला, पण हटला नाही त्याला मराठा गाडी घेऊन पळाला तुम्ही. बेकार पोटे द्या तुम्ही, काय मुंबईत पळत होते. मला पहिले ते कळलं, ते पोलिसाचं बॅरिकेड त्याला चाक असते म्हणून ते पळत. अरे बेजार झाले ना. मुंबईत जिवंत केली तुम्ही, जिवंत विचारानं जिवंत केली. आता मुंबईचे लोक काय म्हणतात माहितीये का, परत येणार आहेत का आपण लोक राय ढुकबांना तिकडं या हो पुन्हा. अरे तू इथलंच हे आम्हाला इतक्याला म्हणावं लागतंय ना. म्हणजे लोकांना लोक कदरत असते तर त्यांना आस लागली आस. तुम्ही मराठ्यांनी मुंबई जिवंत केली विचारानं पुन्हा, नसता त्याचं दोन तीनच कामं होती, ड्युटी आणि घर. झोपलाच लगेच, भूक लागे निघाला ड्युटीला. हे आपण नवीन एक वातावरण तयार केलं, आपण एक नवीन शांततेची दिशा दिली. आता पण शांततेतच होणार आहे, पण आंदोलन भाऊ असं होणार आहे आता, असं करायचं. पुन्हा मात्र फडणवीस साहेबाला चारी दिशा काहीच दिसलं नाही पाहिजे, नुसते मराठीच दिसले पाहिजे. माझं फडणवीस साहेबांबद्दल वाईट मत नाहीये, पण माझ्या समाजाचं वाटलं होणार असलं तर मी तुम्हाला कोणालाच मोदी देणार नाही. मला मित्र नको, मला मंत्र्यांशी संबंध नको, मला माझ्या समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा, मला ते सुखी समाधानी बघायचं. त्यासाठी मी जीवाचं रान केलंय. मी इतकी शरीराची झीज केली की मी विचार नाही करत. मला जगायची इच्छा नाहीये, खाऊन जगायचं नाहीये. मला समाजाचे लेकर सुखी समाधानी करायचे. तो रिझल्ट दिला मी समाजाला म्हणून समाज एका बाजूला तो रिझल्ट दिला नसता समाज उभा राहिला नसता. मी फडणवीस साहेबांना दोष नाही देत. माझं म्हणणं हे की तुम्ही